नमस्ते. प्रजासत्ताक दिन मराठी निबंध. राष्ट्रीय सणाची माहिती सोप्या भाषेत. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. फॉर इंग्लिश अँड मराठी. दरवर्षी भारत देशात 26 जानेवारी ह्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयांसाठी हा महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण ह्या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला होता. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य, त्यामुळे यास गणराज्य दिन असेही म्हणतात. 26 जानेवारी हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे, तसेच राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. भारतीय संविधान हा प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, कार्यपद्धती, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य प्रस्थापित करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. देशभर शाळा, विविध शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करतात. यात ध्वजवंदन केले जाते, तसेच राष्ट्रगीत गायले जाते. सन्मानित व्यक्ती तसेच शिक्षक, अतिथी आपले भाषण देतात. काही संस्था निबंध, वक्तृत्व, चित्रकला विविध स्पर्धा तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. भारताच्या राष्ट्रपतींसमोर भारत देशाच्या राजधानी दिल्लीमधील राजपथ येथे हा दिवस मोठा उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राजपथावर भव्य परेड होते. याद्वारे भारतीय संस्कृती, वारसा यांचे दर्शन घडते. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा राष्ट्रीय उत्सव आनंदाने साजरा केला जातो. भारत देश आमचा महान, स्फूर्ती देते आमचे संविधान. अशा प्रकारे हा राष्ट्रीय सण एकात्मता व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. म्हणूनच देशाप्रती असलेले कर्तव्य, आदर आणि देशाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा सण आहे. तर मुलांनो, प्रजासत्ताक दिनाची सोपी आणि सुटसुटीत माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.